बाप्पांचा उत्सव संपला. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोल्युशन कंट्रोल करणारी ही अथॉरिटी, ध्वनी प्रदूषणाची जी काही सीमा होती, ती सीमा कोणतंही मशीन न वापरता सुद्धा सामान्य माणूस पण सांगू शकेल की ही सीमा तर प्रत्येक उत्सवात ओलांडली जाते. काही लोक आरडाओरडा करतात की दिवसातून 5 वेळा मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास होतो. ठीक आहे, कॉम्पॅक्ट वस्ती जिथं आहे तिथे राहणाऱ्या लोकांना नक्कीच त्रासदायक असतं. मग ज्यांच्या भोंग्याच्या विषयी आपण बोलतो ती लोक हाच डिफेन्स घेतात की तुमचे तर वर्षभर सण सुरू असतात, वर्षभर जयंत्या पुण्यतिथी, या प्रत्येक वेळेस तुमच्या डीजेनी हायदोस घातलेला असतो. त्या ध्वनी प्रदूषणाचं काय? आणि मग ध्वनी प्रदूषण मंडळ किंवा प्रदूषण मंडळ सर्व प्रकारची प्रदूषणं रोखण्याचं आणि त्या प्रदूषण जिथं होतं आहे तिथे फाईन पेनल्टी लावण्याचा अधिकार दिलेलं एक खातं. या खात्यामध्ये सुद्धा कधीकधी हे खातं पण दुजाभाव करतं की काय असंही दिसून येतं. आता डी जे लावायचा नाही, लेझर लावायची नाही म्हणून काही मंडळांनी प्रतिज्ञा केल्यात आणि त्या पद्धतीने त्यांनी गणपतीचा हा उत्सव साजराही करून दाखवला आहे. मी तर म्हणतो ही क्रांती व्हायलाच हवी. आणि तसं पाहिलं ना तर कोणत्याही धर्माच्या प्रार्थना स्थळावरती भोंगे हा प्रकार नकोच आहे. भक्तिभाव, तुमचा धर्म हे सगळं चौकटीच्या आत पाहिजे. त्या धर्माचा गाजावाजा कुठले तरी भोंगे लावून डी जे लावून करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, देवाला आळवणी करण्याची पद्धत बऱ्याच धर्मांमध्ये त्या देवाची भजनं गाणं, त्या देवासाठी काही प्रार्थना गीतं म्हणणं, संगीतमय वातावरण निर्माण करून त्या देवाची आराधना करणं, हे तसं पाहिलं तर शीख धर्मात पण आहे, हिंदू धर्मात पण आहे. पण शीखांच्या गुरुद्वारावरती कधी भोंगे लागलेले दिसत नाहीत किंवा हिंदूंच्या प्रत्येक मंदिरावर कुठे भोंगा दिसणार नाही तुम्हाला. सर्व धर्मीयांनाच हा अटकाव केला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि कुठल्याही उत्सवाच्या वेळेस हे ध्वनी प्रदूषण जे होतं आहे त्याच्यापासून जर जनतेला काही वाचवायचं असेल, छोट्या छोट्या पक्ष्यांना प्राण्यांना होणारा त्रास वाचवायचा असेल तर नक्कीच हे बंदच झालं पाहिजे. नियमामध्ये आणि कायद्यामध्ये असे काहीतरी आमूलाग्र बदल झाले पाहिजेत असंही आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण हा जो होणारा त्रास आहे तो ज्याला होतो ना तोच व्यक्ती त्या बाबतीत व्यक्त होऊ शकतो. कुठेतरी लांब रिमोट प्लेसमध्ये राहायचं, मस्त बंगल्यात राहायचं, फ्लॅटमध्ये राहायचं, त्यांना या दुःखाची जाणीव होणार नाही आहे. आता काही ठिकाणी या पुण्यामध्ये मी पाहिलं आहे, रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी 9 ते साधारण 11 साडे 11 वाजेपर्यंत शंख वाजवण्याचे क्लासेस घेणारी मंडळी आहेत. आता ज्या बंगल्यात याचं प्रशिक्षण सुरू असतं त्याच्या लगतच्या 4-5 बंगले फ्लॅटधारकांना किती त्रास होत असेल याची काही सीमा नाही आहे. आता या शंखनादाविषयी मी बोलतो म्हणजे मी हिंदू विरोधी बोलतो असाही कोणीतरी गोड गैरसमज करून घेतील.
प्रश्न कुठल्या धर्माचा काही नाही आहे. ज्या ज्या गोष्टींमुळं ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो, एकतर मोठमोठ्या शहरांमध्ये सतत कुठे ना कुठे काहीतरी बांधकामं चाललेली असतात. लोकांना राहण्यासाठी घरं बांधणं, बिल्डिंग बांधणं हे अनिवार्य आहे. ही रिअल इस्टेटची सगळी जी काय डेव्हलपमेंट सुरू आहेत त्याला तुम्ही कुठेही अटकाव घालू शकत नाही. त्या ठिकाणी खोदकामापासून जे आवाज होतात ते तर आपल्याला सहनच करावे लागतात. त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाही आहे. हां, वायू प्रदूषण होऊ नये म्हणून जी काही बारीक केलेली क्रशरमधली खडी आणली जाते त्याचं ट्रान्सपोर्टेशन पाणी मारून करा वगैरे नियमावली दिली आहे. पत्र्यांची उंची कन्स्ट्रक्शनच्या बाजूला 25 फुटाच्यापेक्षा जास्त लावा. सगळी नियमावली पाळत पाळत या बिल्डिंगचं बांधकाम सुरू असतं. त्यातूनही जे प्रदूषण होतं ते तुम्ही आणि आम्ही रोखू शकत नाही. पण जे आपण स्वतःहून करतो आहे, आता हा शंख शिकवण्याचं प्रशिक्षण घ्या. आजच जवळपास तो 2 तास आवाज घुमत होता. मग काय ह्याच्याने ध्वनी प्रदूषण होत नाही का? शंखाचा नाद पवित्र आणि भोंग्यातनं निघणारा आवाज अपवित्र? काय अशी काही मानसिकता आहे तुमची? तशी मानसिकता असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. बऱ्याच वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सुद्धा दुजाभाव करतं असे आरोप केले जातात. त्यातल्या त्यात आता आपला गणपती बाप्पाचा सण झाला, आता नवरात्र येतं आहे, दिवाळीचा सण येतो आहे आपला. अशा वेळी त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट दाखवलं जातं की यांना मशिदीवरच्या भोंग्यांचा आवाज येत नाही आणि मग फक्त हिंदूंच्या सणाच्या वेळेस अगदी माप लावून मेजरमेंट लावून केसेस केल्या जातात, पेनल्टी लावली जाते वगैरे वगैरे त्यांच्यावर आरोप होतात. अहो, एखादं खातं जे भारत सरकारने निर्माण केलं आहे ते एखाद्या चौकटीच्या अधीन राहून काम करतात तेव्हा तिथे दुजाभावाचा काही प्रश्नच येत नाही. कधीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तुम्हाला असे फतवे काढले नाही आहेत की तुम्ही गरबा खेळू नका, नवरात्रात गाणी लावू नका देवीची. लावा. उत्सवाच्या वेळेस तुमचं टायमिंगसुद्धा वाढवून दिलं जातं. 10च्या ऐवजी 12 वाजेपर्यंत तुम्ही काही मिरवणूक काढा, कुठलेही तुम्ही स्पीकर लावू शकता अप टू द रेस्ट्रिक्टेड डेसिबल्स. त्याच्यामुळं असं प्रदूषण नियंत्रण मंडळावरती बोट दाखवणं हे सारासार चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. जी काही खाती आहेत ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या खात्याला जो काही एक लिखित प्रोटोकॉल मिळतो, जी काही लिखित कायद्याची परिसीमा असते त्या सीमेत राहूनच, त्या चौकटीत राहूनच ते काम करत असतात. त्यांना जर काही हक्क आणि अधिकारच दिले नसतील तर ते कुठे जाऊन मशिदीवरती चढून काय भोंगे